नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना केवळ फेब्रुवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची प्रतीक्षा आहे। फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार याचीच उत्कंठा लाडक्या बहिणींना लागलेली आहे। तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। सोशल मीडियावरती हप्ते वितरणाच्या अनेक तारखा आहेत। तर आता लक्षात घ्या की काल आहे तो GR प्रसिद्ध होणं अपेक्षित होता, परंतु काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधवांसाठी नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणाचा GR आहे तो प्रसिद्ध झाला। तर याच्यामध्ये लक्षात घ्या की आता उरलेला दिवस आहे आज आणि उद्या। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या सणानिमित्त हप्ता येणार का, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता गुढीपाडव्याला मिळणार का, तर अशी देखील बातमी समोर येत आहे। पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की गुढीपाडव्याला हप्ता मिळत असेल तर आनंदाचीच बातमी आहे। तर सगळ्यात प्रथम म्हणजेच जर गुढीपाडव्याला हप्ता वितरित होत असेल तर साधारणतः 2 दिवस अगोदर म्हणजेच काल आणि आज, तर या 2 दिवसांमध्ये हप्ते वितरणाचा GR येणं गरजेचं आहे। काल तर GR आले नाही आहे, त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत प्रतीक्षा करायची आहे। जर शासनाची तयारी लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या निमित्ताने हा लाभ आहे तो वितरित करायचा असेल तर साधारणतः आज आणि उद्याचाच दिवस बाकी आहे। कारण का जर हप्ते वितरणाचा GR येत असेल तर आज येईल आणि अन्यथा लक्षात घ्या की जर उद्या GR प्रसिद्ध होत असेल तर मात्र लगेचच गुढीपाडव्याला लाभ आहे तो वितरित होणार नाही आहे। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे। आज GR जर येत असेल तर लक्षात घ्या गुढीपाडव्यापर्यंत लाभ आहे तो मिळू शकतो। तर अनेक ठिकाणी गुढीपाडव्याला लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार अशी बातमी येत आहे। तर आनंदाचीच बातमी असणार आहे। पण जर आज GR येत असेल तर उद्या लक्षात घ्या दिवसभरामध्ये हप्ते वितरणाची प्रोसेस होऊ शकते आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो गुढीपाडव्याला मिळू शकतो। जर आज GR आला नाही तर मात्र लक्षात घ्या परवामध्ये शुक्रवारी एकच दिवस आहे, म्हणजेच लक्षात घ्या सुट्टींचा कालावधी लक्षात घेता ईद आहे, त्याचबरोबर लक्षात घ्या गुढीपाडवा आहे आणि त्यानंतर रविवार आहे। तर हे 3 दिवस सुट्टीचे असल्यामुळे हा जो लाभ वितरण आहे तो पुढील आठवड्यामध्ये जाण्याची शक्यता आहे। कारण का नुकताच नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झालेला आहे, त्यामुळे तो देखील हप्ते वितरणाचा कार्यक्रम असणार आहे। त्यामुळे या कार्यक्रमांमुळे आधी नमो किसान सन्मान निधीचा हप्ता वितरित होणार की लाडक्या बहिणींचा हप्ता वितरित होणार, तर या संदर्भातला आता प्रश्नचिन्ह आहे। कारण का लक्षात घ्या नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणाचा GR तर प्रसिद्ध झालेला आहे, त्यामुळे त्याला प्राधान्यक्रम दिला जाऊ शकतो आणि लाडक्या बहिणींचा हप्ते वितरणाचा GR अजून प्रसिद्ध झालेला नाही। त्यामुळे शक्यतो लक्षात घ्या की जर गुढीपाडव्याला लाभ वितरित होत असेल तर आज GR येणं गरजेचं आहे। आज जर GR आला नाही तर शक्यतो पुढील आठवड्यामध्ये लाभ वितरण जाणार आहे। तर याला कारण आहे नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणाची प्रोसेस, तर ते देखील DBTच्या माध्यमातून लाभ वितरित केला जातो। आनंदाची बातमी एवढीच की लाडक्या बहिणींना आता थोडीशीच प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण का हप्ते वितरणाची शासनाची तयारी सुरू झालेली आहे। GR हा कोणत्याही वेळी येऊ शकतो, पण लक्षात घ्या की गुढीपाडव्यालाच लाभ वितरित होईल याची शक्यता फार थोडी कमी आहे। कारण का या संदर्भात GR जर आज येत असेल तरच हा लाभ आहे तो वितरित होण्याची शक्यता आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। लाडक्या बहिणींना अजून हप्ते वितरणाची कोणतीच तारीख जाहीर झाली नाही आहे। 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळणार असं सांगण्यात येत आहे। 2 हप्ते मिळाले तर आनंदाचीच बातमी आहे, पण येणारा लाभ आहे तो केवळ फेब्रुवारी महिन्यात येणार आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी आहे। तर लाडक्या बहिणींना जर गुढीपाडव्याचा लाभ येणार असेल तर आज आणि उद्या प्रतीक्षा करायची आहे। तर आज GR आला तर लाडक्या बहिणींना लाभ मिळेल, अन्यथा पुढील आठवड्यामध्ये लाभ वितरणाची प्रोसेस जाऊ शकते। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या कनेक्टमध्ये राहा।